परीक्षांचा काळ आला की सगळ्यांनाच थोडं टेन्शन येतं, नाही का? पण अजिबात काळजी करू नका. कारण आज आपण परीक्षेच्या या मोठ्या आव्हानाला कसं सामोरं जायचं यासाठी एक अगदी स्पष्ट आणि सोपा मार्ग पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हे मार्गदर्शन कुठून आलंय माहितीये? हे थेट कोल्हापूरच्या नागोजीराव पाटणकर हायस्कूलमधून आलेलं आहे. आणि हे कोणी तयार केलंय? तर तिथले मुख्याध्यापक श्री सत्रे HR यांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खास विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवलंय. म्हणजे बघा, हे एकदम अस्सल आणि अनुभवातून आलेलं मार्गदर्शन आहे. परीक्षा नाव ऐकलं तरी पोटात गोळा येतो, नाही का? तणाव, भीती, प्रेशर हे जे वाटतं ना की जणू काही एखादा मोठा पर्वत चढायचा आहे, हे अगदी नॉर्मल आहे. बहुतेक सगळ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं. पण प्रश्न हा आहे की या भावनांवर मात कशी करायची? चला, तेच तर आपल्याला समजून घ्यायचंय. चला, तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. परीक्षेचा प्रेशर कुकर म्हणजे काय? तर परीक्षेचा तो प्रचंड ताण. पण गंमत अशी आहे की ह्याच तणावाला आपण आपल्या ताकदीत बदलू शकतो. कसं? तेच आता पाहूया. बघा, परीक्षेचा काळ म्हणजे कधी-कधी एका चक्रव्यूहासारखा वाटतो. कुठून सुरुवात करावी, कुठे जावं, काहीच कळत नाही. पण योग्य मार्गदर्शन आणि एक सकारात्मक दृष्टिकोन असेल ना, तर हा सगळा अनुभवच बदलून जाऊ शकतो. आणि हीच मार्गदर्शिका आपल्याला तो सरळ, सोपा रस्ता दाखवणार आहे. बरं, तर यशासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय? तर ती आहे आपली मानसिकता. हो, कोणतीही लढाई जिंकण्याआधी ती मनात जिंकावी लागते. त्यामुळे यशाची पहिली पायरी ही पुस्तकांमध्ये नाही, तर आपल्या डोक्यात, आपल्या विचारांमध्ये असते. आपल्या सगळ्यांच्याच मनात कधी ना कधी असे विचार येतात. अरे देवा, हे खूप अवघड आहे, किंवा हे मला नाहीच जमणार. हे जे नकारात्मक विचार आहेत ना, हेच आपल्या यशाच्या मार्गातले सगळ्यात मोठे स्पीड ब्रेकर आहेत. आणि आपलं पहिलं काम आहे याच विचारांना बाजूला सारणं. पण मग या विचारांना हरवायचं कसं? ह्यासाठी या मार्गदर्शिकेत एक खूप सोप्पा पण जबरदस्त उपाय सांगितला आहे. तो म्हणजे स्वतःला सतत एक गोष्ट सांगायची. मी करू शकतो. हे फक्त 2 शब्द वाटतील, पण विश्वास ठेवा, हा तुमच्या आत्मविश्वासाचा पासवर्ड आहे, एक शक्तिशाली मंत्र आहे. ठीक आहे, मनात तर आपण ठरवलं की मी करू शकतो, पण फक्त विचार करून भागत नाही, बरोबर? त्याला कृतीची जोड द्यावी लागते. तर आता आपण आपल्या मानसिक तयारीकडून अभ्यासाच्या स्मार्ट प्लॅनिंगकडे वळूया. म्हणजे तणावावर रणनीतीने मात कशी करायची ते पाहूया. वेळेचं नियोजन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी इथे एक त्रिसूत्री दिली आहे. पहिली गोष्ट, एक वेळापत्रक बनवा. म्हणजे काय अभ्यास करायचा, कधी करायचा, हे सगळं स्पष्ट होईल, गोंधळ उडणार नाही. दुसरी, नियमित उजळणी म्हणजे रिव्हिजन करा. याने आत्मविश्वास वाढतो. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळा. ऐन वेळी बघू असं म्हणू नका. आणि आता एक मुद्दा जो आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपला मोबाईल फोन आणि सोशल मीडिया. अभ्यासाला बसल्यावर बाजूला वाजणारी नोटिफिकेशनची रिंग हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन आहे. ही मार्गदर्शिका अगदी स्पष्टपणे सांगते की जर अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं असेल तर या गॅजेट्सपासून थोडं दूर राहावंच लागेल. चला, समजा आता परीक्षेची सगळी तयारी झाली आणि आपण परीक्षा हॉलमध्ये बसलो आहोत. आता काय, इथे काही सोप्या टिप्स आहेत. सगळ्यात आधी, घाई न करता संपूर्ण प्रश्नपत्रिका शांतपणे वाचा. मग जे प्रश्न सोपे वाटतात ते आधी सोडवा. याने आत्मविश्वास वाढेल. आणि जर कुठे अडकल्यासारखं वाटलं तर पॅनिक होऊ नका. फक्त एक दीर्घ श्वास घ्या. बघा, लगेच बरं वाटेल. अभ्यास, प्लॅनिंग, मानसिकता या सगळ्या गोष्टी झाल्या. पण एक गोष्ट आहे ज्याकडे आपलं हमखास दुर्लक्ष होतं, ती म्हणजे आपलं आरोग्य. कारण लक्षात घ्या, आपलं शरीर म्हणजे आपल्या मेंदूसाठीचं इंधन आहे. गाडीत पेट्रोल नसेल तर गाडी चालणार कशी? आणि या इंधनातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे झोप. किती? तर रोज रात्री किमान 7 ते 8 तास. हो, बरोबर ऐकलत. रात्री जागून अभ्यास करण्यापेक्षा पुरेशी शांत झोप घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण ह्या झोपेमुळे आपला मेंदू दुसऱ्या दिवशीसाठी पुन्हा फ्रेश आणि तयार होतो. झोपेसोबतच निरोगी आरोग्याचा पाया घालणाऱ्या आणखी काही गोष्टी आहेत, जसं की वेळेवर पौष्टिक जेवण घेणं, भरपूर पाणी पिणं आणि हो, मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ दीर्घ श्वास घेणं किंवा मेडिटेशन करणं. या छोट्या वाटणाऱ्या सवयी आपल्या मेंदूला सुपरचार्ज करतात आणि आपली एकाग्रता वाढवतात. आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांबद्दल बोललो, पण परीक्षेच्या या प्रवासात विद्यार्थी एकटे नसतात, नाही का?
त्यांचे पालकही त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे आता आपण बोलूया पालकांच्या भूमिकेबद्दल, जी एक सपोर्ट सिस्टम सारखी असते. तर पालक म्हणून आपण काय करू शकतो? मार्गदर्शिकेनुसार पालकांची भूमिका प्रेशर टाकण्याची नाही, तर एक आधारस्तंभ बनण्याची आहे. मुलांना भावनिक आधार द्या, घरात एक शांत, तणावमुक्त वातावरण ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना सतत प्रोत्साहन द्या. तुमचे 2 चांगले शब्द त्यांच्यासाठी खूप मोठा आत्मविश्वास देऊ शकतात. आणि 2 गोष्टी ज्या पालकांनी कटाक्षाने टाळायला हव्यात. एक म्हणजे मुलांवर अनावश्यक दबाव टाकणं आणि दुसरी, जी खूप जास्त होते, ती म्हणजे मुलांची इतरांशी तुलना करणं. बघ, शर्माजींच्या मुलाला किती मार्क मिळाले, असं बोलल्याने मुलांवरचा ताण कमी नाही तर प्रचंड वाढतो. चला, आता आपण या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. तो म्हणजे गुणांच्या आणि मार्कांच्या पलीकडे पाहणं, परीक्षेला एका नवीन दृष्टिकोनातून बघणं. आणि हा आहे ह्या संपूर्ण मार्गदर्शिकेचा गाभा, तिचा सर्वात महत्त्वाचा संदेश. गुण हे सर्वस्व नसतात. पुन्हा एकदा ऐका, मार्क्स म्हणजे सगळं काही नाही. हो, ते महत्त्वाचे आहेत, पण तेच काही आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय नाही. फक्त हा एक विचार जरी आपण मनात पक्का केला ना, तरी मुलांवरचा अर्ध्याहून अधिक ताण कमी होऊन जाईल. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की परीक्षा म्हणजे आयुष्याच्या मोठ्या प्रवासातलं फक्त एक थांबा आहे. तो काही शेवटचा मुक्काम नाहीये. यश मिळालं तर उत्तमच, पण अपयश आलं तरी ती एक शिकण्याची संधी असते. कारण आयुष्य परीक्षेपेक्षा खूप मोठं आहे. आणि म्हणून या मार्गदर्शिकेचा निष्कर्ष खूपच सुंदर आहे. परीक्षा ही फक्त आपल्या ज्ञानाची कसोटी नसते. ती आपल्या मानसिक स्थिरतेची, आपल्या आत्मविश्वासाची, म्हणजे कठीण परिस्थितीत आपण किती शांत राहू शकतो याचीही एक परीक्षा असते. आणि जाता जाता मी तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जाते आहे. यश म्हणजे नक्की काय? या प्रश्नावर नक्की विचार करा. कारण याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. आणि एक गोष्ट नक्की, की खरं यश हे मार्कांच्या आणि निकालांच्या खूप खूप पलीकडचं असतं.